ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघूया बांगडा पनीर कसे बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य: पनीर, बटाटा, शेजवान चटणी, कॉर्नफ्लॉवर, मैदा, लाल तिखट, आलं लसूण मिरची, पेरी पेरी मसाला, मीठ, काळी मिरी पूड आणि हळद। एक बटाटा घ्या, बटाट्याची साल काढून घ्यायची। साल काढत असताना आपण गॅसवरती थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण की जेव्हा आपण हे पील करणार आहोत त्याचे पील्स वगैरे, तर ते थोडंसं त्याचं स्टार्च वगैरे जाण्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडंसं गरम पाणी 2-3 मिनिटं आपल्याला त्या गरम पाण्यातून काढून घ्यायचं आहे। बटाटा किसून घ्यायचा। स्लाइस करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या, त्या नितळून घ्यायच्या आहे आणि फक्त 2-3 मिनिटच याचा स्टार्च काढून घ्यायचा आहे। त्यामुळं काय होईल ना की आपल्या ज्या बटाट्याला आहे तो तुरटपणा येणार नाही। 2-3च मिनिटं ठेवायचं आहे आणि लगेच काढून कोरड्या कपड्यावर त्याला पुसून घ्यायचं आहे। कॉटनच्या कपड्यावरती घालून घ्यायचं आहे। त्यातलं पाणी सगळं आहे ते सगळं सुकून जायला हवं। टिश्यू पेपरने पुसून घ्या पाणी सगळं। पूर्ण बटाटे कोरडे झाले पाहिजेत, तोपर्यंत आपण पेस्ट करून घेऊयात। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2-3 मिरच्या, लाल असतील तर चांगलंच आहे, आणि त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे 1 इंची, आणि लसूण जास्त घ्यायचा आहे आणि त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे। आपला बारीक ठेचा कुटून झालेला आहे, ओबडधोबडच घ्यायचा आहे, जास्त बारीक पण नाही घ्यायचा। हा अशा प्रकारे घ्यायचा। आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मॅरिनेशन तयार करूया। बाउल घ्यायचा आहे, त्या बाउलमध्ये 3 चमचे मैदा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 4 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कोरडं साहित्य टाकून घ्यायचं आहे। ही अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे, थोडंसं लाल तिखट टाकून घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, आणि अगदी थोडासा पेरी पेरी मसाला पण टाकून घ्यायचा आहे। आपल्याला नंतरही लागणार आहे, पण आता पण थोडासा टाकून घ्यायचा, कारण त्याची चटपटीत काही टेस्ट येईल जेणेकरून। हा कोरडा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे एक सारण झालं आपलं तयार झालं, हे मिक्स करून झालेलं आहे आपलं। आता आपण पनीर घेऊया, आपण साईडला ठेवून देऊया हे बॅटर। तोपर्यंत आपल्याला पनीर घ्यायचं आहे। पनीरचे अर्धा इंची क्यूब करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीनं मी पनीरचे क्यूब करून घेत आहे। बटाटे स्लाइस घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे। टूथपिकच्या साहाय्याने त्याला आपल्याला टूथपिकमध्ये घालून घ्यायचं आहे। आपण 2-2 करणार आहोत। हे बघा, असं पुन्हा ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, अशा ह्याच्यामध्ये आपण 2 ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे सर्व पनीर आणि बटाटे चिप्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याला कोटिंग करायचं आहे। आपण मगाशी जे सारण केलं होतं बॅटर, त्याच्यामध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे सगळं हे। तोपर्यंत आपल्याला तेल तापवण्यासाठी ठेवायचं आहे। ह्या अशा पद्धतीनं आपण सर्व कोटिंग करून घेतलेले आहे। कोटिंग व्यवस्थित सगळ्या ह्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो हे आहे ते पकोडा क्रिस्पी होईल। आता आपल्याला राहिलेल्या पिठामध्ये थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्याचं एक बॅटर तयार करायचं आहे, आणि नंतर या बॅटरमध्ये आपण मगाशी जो केलेला ठेचा होता तो घालून घ्यायचा आहे, आणि त्याचबरोबर शेजवान
शेजवान चटणी असते ती 1 चमचा आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मग त्याचं बॅटर करायचं आहे आपल्याला. शेजवान चटणीला आपल्याला टेस्ट छान येते, चमचमीत लागतं. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, अगदी चिमूटभर मीठ घाला आणि पाणी घालून त्याची काय करायचं स्लरी करून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही करायचं, घट्ट करायचं आहे. त्याचं स्लरी करताना पातळ केले तर कोटिंग बसणार नाही. हळूहळू पाणी घालायचं आहे, त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ही स्लरी आपण अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. स्लरी झाल्यानंतर आपल्याला कपामध्ये किंवा ग्लासामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते केलेलं आहे ते डीप करता येईल व्यवस्थित. आपण एका कपामध्ये काढून घेऊया. हे आपल्याला पनीर पकोडा व्यवस्थित दिसण्यासाठी असं व्यवस्थित त्याला कोटिंग करून नितळून घ्यायचं आहे आणि नंतर वर तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता काढून घ्यायचं आहे, गोल्डन कलर आलेला आहे त्याला, आपण काढून घेऊया. ह्या अशा प्रकारे आपलं सर्व तळून झालेलं आहे. आपण ह्याला काय बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे काढल्यानंतर आपल्या ह्याच्यावरती पेरी पेरी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टॉस करायचा आहे. ह्याच्यामध्ये थोडासा पेरी पेरी मसाला घालून घ्यायचा आहे आणि टॉस करायचा आहे. हे आपलं खाण्यासाठी तयार आहे. मी तो एक तोडून दाखवते. खूप छान झालेला आहे, आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही हे शेजवान चटणी बरोबर, केचप बरोबर किंवा मेयोनीज बरोबर खाऊ शकता.